दिवसेंदिवस चोरट्यांचा वावर वाढत असल्याने धुळे शहरात रात्रंदिवस दिवसागणिक चोरी झाल्याचं उघड होत आहे। शहरातील साक्री रोडवरील जलगंगा सोसायटीतही चोरी झाल्याचं आज सकाळी उघडकीस आलं। या घरामधून चोरट्यांनी सुमारे 14 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केले आहे। 2 घरफोड्यांमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। जलगंगा सोसायटी प्लॉट नंबर 114 येथे श्रीकांत अशोक साळुंखे यांचे वास्तव्य आहे। ते महाकोट कंपनीत सुरक्षा रक्षक आहेत। रात्री ड्युटीसाठी ते गेले असता त्यांचे घर कुटुंबीय लग्नासाठी बाहेरगावी गेले होते। आज सकाळी 7:30 वाजता ड्युटी संपून श्रीकांत साळुंखे हे घरी आले असता त्यांना घराच्या कंपाऊंडच्या गेटला असलेले कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आले। घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूपही तुटलेले होते। चोरट्यांनी घरात घुसखोरी केल्याचे समजल्यानंतर तातडीने शहर पोलिसांना घटनेची माहिती दिली। त्यांच्या घरातून चोरट्यांनी 12.5 तोळे वजनाची सोन्याची पोत, 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, 30 भाराचे चांदीचे गोट, मुलीचे कानातले, 8 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोकड असा सुमारे 13 ते 14 लाखांचा ऐवज लंपास केलाय। त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जलसिंचन सोसायटीतील घरावरही चोरट्यांनी डल्ला मारला। दर्पण जितेंद्र पाटोळे यांच्या प्लॉट नंबर 21 मधील घर चोरट्यांनी फोडले। दर्पण पाटोळे हे शहादा येथे सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरीला असून धुळ्यातील जलसिंचन मधील घरात केवळ त्यांची आई वास्तव्याला आहे। रात्री त्यांची आई जवळच राहत असलेल्या भावाकडे गेली होती। घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील 10 ते 12 हजार रुपयांची रोकड आणि 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरलेत। आज सकाळी दर्पण यांच्या मातोश्री घरी आल्यानंतर चोरी झाल्याचं उघडकीस आलं। शहर पोलिसांना दोन्ही चोरीबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता। श्वान पथक, ठसे तज्ञ PSI धनंजय मोरे, हेड कॉन्स्टेबल सचिन सोनवणे, DB पथकाचे हेड कॉन्स्टेबल तुषार पारधी, अमित रणमळे, योगेश ठाकूर, धम्मपाल वाघ आदी घटनास्थळी दाखल झालेत। श्वानाने जलसिंचन पासून जवळच असलेल्या अहिल्यादेवी नगर येथील चौकापर्यंतचा मार्ग दाखवला। दरम्यान मेहरगाव तालुका धुळे येथे देखील घरफोडीचा प्रयत्न झाल्याचं वृत्त आहे। माझं नाव दर्पण जितेंद्र पाटोळे। आम्ही जलसिंचन सोसायटी या एरियात राहतो। आमच्या नुकत्या ह्या एरियामध्ये काल रात्रीला 2 ठिकाणी चोरी झालेली आहे। एक माझ्या घरी आणि एक आमचेच कॉलनीमधले सदस्य गृहस्थ आहेत साळुंखे म्हणून, त्यांच्या घरी पण चोरी झालेली आहे। तर आमचे 3 ग्रॅमच्या कानातले, त्याचबरोबर 11-12 हजारची रोकड लंपास झालेली आहे। आणि साळुंखे नाना त्यांची पण जवळजवळ 13-14 ग्रॅमच्या आसपास त्यांची सोने आणि कॅश लंपास झालेली आहे।